त्याला तिला असं स्वतःपासून वेगळं करायचं नाहीये. अगं पण तू बोलायला पाहिजे. हे तर काहीच नाही बनसो. तो मला असंही म्हणाला की जर मंजिरीने त्याची माफी मागितली तर पूर्वीचं सगळं विसरून तो तिला माफ करायलाही तयार आहे. भाऊजी काही तपास लागला की नाही? नाही वहिनी, अजून तसं काही कळलेलं नाहीये. भाऊजी अहो तुमच्याशिवाय मला मदत करणारं कोणीच नाहीये इथे. फक्त तुमचाच आधार आहे मला. वहिनी, तुम्ही माझ्यावर जबाबदारी सोपवलीत ना, मग निर्धास्त राहा. तसं नाही, पण दिवसेंदिवस माझी सहनशक्ती संपत चालली. पुढे जाऊन असं नको व्हायला की माझ्यावरचाच विश्वास उडेल. नाही वहिनी, मी तसं काही होऊ देणार नाही. मी सध्या थोडा बिझी आहे, पण मी उद्याच पुण्याला जातो आणि तुमच्या बहिणीला भेटतो. त्या आशीचा सगळा इतिहास भूगोल खोदून काढतो. वहिनी तुम्ही निर्धास्त राहा. माझ्या हाती जे काही लागेल ते मी तुम्हाला फोनवरून कळवेनच. ठेवू फोन? ठीक आहे, बाय. ठेवते. काय कुठे लग्न आहे का कोणाचं? नाही ग, आम्ही सिनेमा पाहायला चाललोय. तू येतेस का? अरे घरात काय चाललंय? तुमचं काय चाललंय? इथे प्रत्येक जण आपापल्या टेन्शन मध्ये आणि तुम्हाला सिनेमा बघायचं सुचतंय. तुला येणार आहेस की नाही एवढंच विचारलंय. बरं, आता तू मला बोलणार? नाही ग, मी कोण तुला बोलणार? पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून बाकीचीच बडबड. प्रिया हे बघ, तसं नाही. तिला असं म्हणायचं होतं की घरात इतकं टेन्शन आहे म्हणून म्हटलं जरा रिलॅक्स होऊन यावं. रिलॅक्स? काय रे, तुम्हाला कसली एवढी टेन्शन्स आहेत? रिलॅक्स व्हायची गरज का पडते? बरोबर, घरातल्या सगळ्या गोष्टींची चिंता करायचा मग हिनीच घेतलाय ना. नेत्रा, तुझ्यापेक्षा आधीपासून या घरात राहते मी, त्यामुळे तुझ्यापेक्षा जास्त जबाबदारी आहे या घराची माझ्यावर. प्रिया, मी सून आहे या घरातली, त्यामुळे या घरावर हक्क माझा तुझ्यापेक्षा जास्ती आहे. हे अगं बास, तुम्ही कुठून कुठे नेता या विषयाला? त्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत समजावावं लागतं. स्वतःची जागा ओळखून वाग नेत्रा. माझ्याशी बोलतेस, नाहीतर या घरातली माझी जागा दाखवून द्यावी लागेल तुला. आईंनी फारच डोक्यावर चढवून ठेवलंय ग तुला. त्याचेच परिणाम आहेत हे सगळे. ए अगं नेत्रा, ए तू मला काय गप्प बसवतोयस? हिचं काय ऐकून घेऊ मी? काही ऐकावं लागेल हा? नाहीतर माहितीये ना, गोवा, बाप, जेल. हा? काय साहेब? काय नाव काय ते इन्स्पेक्टरचं? जानबोर. हा, काय काय असं ना तेव्हा म्हणला, म्हणजे कोर्ट असं म्हणते त्या मुधोळकरची, म्हणजे त्याच्या बायकोच्या लफड्याची बातमी पेपरात कुणी छापायची नाही. होय, बरोबर आहे. काय बरोबर आहे? आणि काय बरोबर आहे? पण समजा कुणी छापायची ठरवली, अहो साहेब, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. फाशीवाला? छे, फाशी नाही, जास्तीत जास्त जेल होईल. मग जमतंय की काय? आता तांबडे महाराजांच्या मनात आहे ना, मग समजा होणार. अहो मोठ्या भांड्याचा आवाज बी मोठाच असतोय के. अहो साहेब, हे समजा असं आहे म्हटल्यावर ती बातमी छापणार कोण? बातमी छापणार कोण? अहो म्हणजे आतापर्यंत असे कोणी छापलीच नाही. मग आता छापून
अहो पण कोण छापणार? आता बघा, त्या नवीन सुप्रभातच्या संपादकाला फोन लावा. कॉल हिम गिव्ह मी आय टॉक त्याच्याशी. हे सगळं आत्ताच छापून यायला पाहिजे, नाही तर तेल गेलं तूप गेलं असं होईल. मग मजा येईल त्या मुधोळकरची. जा तयारीला लागा, बातमी तयार करा, मी बघतो पुढचं. होय. तांबडे महाराज, उद्याच्या पेपर मध्ये बघा ना, होळकरचा धिंगाणा. जय तांबडे महाराज, जय. अगं पण ही गोष्ट तिला कळणं म्हणजे किती मोठी रिस्क आहे हे कळतंय का तुला? आता तू मला समजावणार आहेस? पण पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हे तिला कळलंच कसं? हे इथे फक्त आपल्या दोघांनाच माहितीये. तू सगळे प्रश्न मलाच काय विचारतोयस? अगं तू आता परत माझ्याशी भांडणार आहेस का? तुझ्याचमुळे झालंय कारण सगळं. हो ना, मीच सांगायला गेलो होतो तिला सगळं. अरे गौरांग, तू जाऊन नाही सांगितलंस तिला? पण त्या दिवशी माझ्याशी भांडताना माझ्या पप्पांबद्दल जोर जोरात बोंबलून बोंबलून कोण बोलत होतं? मी एकटा भांडत होतो त्या दिवशी. हे बघ, मला तर त्या विषयावर वाद नाही घालायचा. मला काहीतरी वेगळंच दिसतंय. म्हणजे मला काय वाटतंय, प्रिया आणि सत्यजित दादा दोघांचं चाललंय काहीतरी. नेत्रा, वाटेल ते बोलू नकोस. वाटेल ते नाही बोलत आहे. फार्म हाऊसवर ना आल्यापासनं प्रिया भांगात कुंकू भरून फिरते. बघितलं नाहीस? दिसलं नाही तुला? काय झालं? काय हवंय का? तुम्ही कामाला बसणार असाल तर मी कॉफी घेऊन येते. अहो, मी काय म्हणते, तुम्ही खाली नका झोपू प्लीज. मी झोपते ना खाली. तुम्ही बेडवर झोपत जा प्लीज. नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की तू सुद्धा बेडवर झोपलीस तर चालेल. म्हणजे रादर तू वरच झोप. मला वाटतं
आता शांत डोक्याने विचार करायला पाहिजे. किती वेळ? हा, साधा एक मागणं मागितलं होतं नियतीकडे, तेही पूर्ण होऊ नये. सगळं जग तिकडे सुखात आहे आणि माझीच इच्छा का पूर्ण होत नाही? आई अंबाबाई आपली परीक्षा बघायली असं समजायचं आपण. त्यात तो विहंग, तो म्हणे आता मंजिरीला निर्दोष सिद्ध करणार आहे. पण मी म्हणते त्या यंगाचं आपल्या घराकडे एवढं लक्ष का? त्याच आधी काहीतरी केलं पाहिजे. एक तर सगळे फासे आपल्या विरोधातच पडलेले. वहिनी सुद्धा सत्यजीतचीच बाजू घेऊन बोलली. घटस्फोटाचा विचार होण्यापर्यंत वेळ येऊन ठेपली होती आणि आता सगळंच उलट झालं. काल रात्री तो स्वतः मंजिरीला आतमध्ये घेऊन आला. असं कसं झालं आत्या? मला तर वाटतं त्या मंजिरीपेक्षा तुझीच परीक्षा लई अवघड आहे बघ. तिला भोगावं लागणार नाही ना एवढं मोठं अग्निदिव्य तुला पार करावं लागणार. एक काय, अशी 1000 अग्निदिव्य पार करीन मी सत्यजितसाठी, पण तो माझाच होणार. नियती पुढे मी दुसरा कुठला पर्यायच ठेवणार नाही आता. तू बघ आत्या, सत्यजित स्वतः माझ्याकडे चालून येईल. त्याला यावंच लागेल, कारण आता सगळं माझ्या मनासारखं घडणार आहे. मंजिरी त्याच्या मनातून कायमची निघून जाईल. तिला जावंच लागेल, कारण ही माझी इच्छा आहे. आणि आता नियतीला माझ्या इच्छेसमोर झुकावं लागेल. बघशील तू. कुठल्या जन्माच्या पापाची फळं वाट्याला येतात माझ्या? हा अविश्वासाचा शाप माझ्याच माथी का बर? हा विश्वासघाताचा शाप माझ्याच माथी का? मंजिरी, तुझ्यावर प्रेम केलं मी, एवढा विश्वास ठेवला तुझ्यावर. सत्यजित, माझ्यावर एकदा विश्वास ठेवा. बाबांनी जी चूक केली ती तुम्ही नका करू प्लीज. मला समजून घ्या. सगळं समजून घेईन, फक्त त्या आशिषशी तुझे संबंध असल्याचं एकदा मान्य कर. तुम्हाला कसं पटवून देऊ मला खरंच कळत नाही. पण नाही, आता काहीही झालं ना तरी मी तुम्हाला सिद्ध करून दाखवीन की मी प्रामाणिक आहे. आता तर माझा प्रामाणिकपणाच हरवून बसलोय मी. प्रिया सोबत मी घडली चूक माझ्या हातून. हे कसं सांगू तुला? काय करू? काय करणार तुम्ही? जेव्हा मी निर्दोष असल्याचं तुमच्या पुढे येईल तेव्हा माझे हे दिवस पुन्हा देणार मला माझी आई देणार मला पुन्हा. काय करणार तुम्ही सत्यजित? तुला समजल्यावर मी काय करणार? कुठल्या नैतिकतेच्या ताकदीवर मी तुझ्या नजरेला नजर देणार? माझं चुकलं. प्रियाला त्या रात्री मी इतकं जवळ येऊच का दिलं? नाही, पण खरं तर तूच मला या गर्दीत ढकललंयस मंजिरी. तूच. काहीही झालं तरी तुम्ही माझं सौभाग्य आहात. परमेश्वर आहात माझे. सत्यजित आता माझा झालाय. ही माझ्या सौभाग्याची खूण आहे. नियतीने कितीही ठरवलं तरी माझा सत्यजित माझ्यापासून कोणीही हिरावून नाही घेऊ शकणार. इतकी वर्ष ज्या गोष्टीची वाट बघत होते ती मला
ती मला अशी मिळाल्यावर मी ती हातातून नाही जाऊ देणार. खूप प्रयत्नानंतर मला हवं ते मिळालं. काय काय नाही केलं मी त्याच्यासाठी. माझं प्रेम खरं आहे आणि खऱ्या प्रेमात खूप ताकद असते. म्हणूनच सत्यजित शेवटी माझ्याकडेच आला, कायमचा. मंजिरी सत्यजित पासून लांब गेलेली बघायला मला किती आनंद होतो. अशीच हळूहळू ती सत्यजितच्या आयुष्यातूनही निघून जाईल. काय साहेब? काय काय तोंड घेऊन उभा राहिलास माझ्यासमोर? हा, काय बोलला होता? तुम्ही सांगितलेलं काम होणार नाही आता अजिबात शक्य नाही. नाही झालं का? का नाही आली छापून बातमी? अहो, बातमी छापून यायला पाहिजे होती, पण घोळ काय माहित नाही. घोळ काय झाला माहित नाही. यू हाऊ हाऊ जा जा माहिती करा काय घोळ झाला ते. काय तीर मारणार माहिती करून? हा, आज बातमी छापून नाही झाली, पण बातमी उद्या छापून यायला पाहिजे ना. उद्या जर बातमी छापून नाही आली तर मी बिनबुडाचा रांजण करीन तुझा. बायकोच्या पदरात बी जागा मिळणार नाही, असं काहीतरी होईल माझ्याकडून. या पाटील बाबा या. अहो, एवढी तसबी कशाला घेतलीत तुम्ही? एक साधा फोन करायचा, एक मिस कॉल द्यायचा, मेसेज करायचा, काय ते मी आलो असतो ना. बोला काय 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 सेवा करू तुमची? दादासाहेब, मी हे सांगायला आलो होतो की काहीतरी घडतंय. बरोबर आहे. हा, ते सगळं त्यांच्या मर्जीने घडतं, त्याच्यामुळे गोष्टी घडत राहणार पाटील बाबा. नाही, पण हे काहीतरी विपरीत घडतंय. काय विपरीत घडतंय? म्हणजे माझी जी जमीन आहे ना, आपली जी जमीन आहे, हा, आपली जी जमीन आहे ना, त्याच्या आजूबाजूच्या 4 शेतांचे मालक, ज्या जमिनी तुम्ही घेतल्या विकत विकत घेतल्यात, त्या जमिनीचे मालक सकाळपासून, म्हणजे खरं तर काल रात्रीपासूनच गायब आहेत. गायब? हो, आणि हे सगळं त्या मुधोळकरांचं काम आहे असं लोक म्हणतात. अहो, पण कसं शक्य आहे? तू गप तू. तुला मी सांगितलं होतं त्यांची काळजी घे म्हणून. नाही जमलं. तुझं कसं आहे ना, आंधळी पाणी आणायला गेली आणि घागर फोडून आली. अहो, पण साहेब, आता काय बोलू नको. काय करायचं तर मी करतो. मुधोळकर
तू किती बी घोळ कर, आपलं बी नाव आहे दादा होळकर. वा वा तांबडे महाराज वा. होळकर. हॅलो, बोल ताई. मधुरा, कशी आहेस? बरी आहे. आणि बाबा कसे आहेत? ठीकच म्हणायचे. तू बोल, तू कशी आहेस? बरं ऐक, तुला माझं एक काम करायला लागेल, तिथे पुण्यात राहूनच. हां बोल ना. मी एक नंबर पाठवते तुला, विहंग भाऊजींचा नंबर असेल तो. त्यांचा नंबर मला? सध्या तेच आहे जे माझ्या पाठीशी उभे आहेत. सगळे पुरावे गोळा करायला मला मदत करतायत ते. विहंग? रक्ताची नाती जेव्हा मदतीला धावून येत नाहीत ना, तेव्हा हीच नाती उपयोगी पडतात मधुरा. ताई ताई मला कळतंय का तुला तिकडे काय वाटतंय ते, पण मी असं करते, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येते. अगं नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. आणि प्लीज तू नको येऊस इकडे. बाबांना तिकडे तुझी जास्त गरज आहे. तू इथे आली असं कळल्यावर ते तुझ्याशी संबंध तोडून टाकतील, खचून जातील ग ते. नाही, तू नको येऊस इकडे. नाही ताई, अगं मी तुला अशा परिस्थितीत कसं. मधुरा, तू माझं ऐकणार नाहीयेस का? बोल. हे बघ, मी विहंग भाऊजींचा नंबर देते तुला. ते पुण्यात येणार आहेत तिकडे. त्यांना हवी ती सगळी मदत कर. आता हीच माझी शेवटची आशा आहे मधुरा, प्लीज. डोंट वरी ताई, मी सांभाळते इकडे सगळं. तू काळजी घे पण स्वतःची. ठेवते.